महानगरपालिका अधिनियम 1961 चे कलम 95च्या अनुषंगाने आयुक्तांनी आता बजेटच्या अनुषंगाने आम्ही बजेट नाही म्हणतो, त्याच्यामध्ये आम्ही फक्त जमा आणि खर्चाचे अंदाज फक्त आम्ही त्या ठिकाणी मान्य स्थायी समितीपुढे सादर करण्यात आलेले आहे. आत्ताच्या घडीला हा जो एकूण अंदाजपत्रकानुसार एकूण जमा 4,853 कोटी 90 लाख येणं अपेक्षित आहे आणि त्यापैकी खर्च 4,853.80 लाख आम्ही त्यामध्ये खर्च करून 10 लाख रुपये शिल्कीचा आम्ही त्यामध्ये प्रस्तावित केलेला आहे. मूळ मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की महानगरपालिकेचे गेल्या आतापर्यंत गेल्या 10 वर्षामधलं टॅक्सेशनची अमाऊंट जी फक्त रिकव्हर व्हायची बाकी आहे, त्यामुळे ती रक्कम मात्र आम्हाला धरावं लागते. त्यामुळे त्यानुसार ते साधारणतः 2,000 कोटी येणं अपेक्षित धरून त्यानुसार ही बजेटची रक्कम वाढलेली आहे. आणि ह्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेने जी पुढची कामं जी आहेत पुढच्या आर्थिक वर्षामध्ये त्या अनुषंगाने आस्थापना कर्ज, स्वराज्य नवीन प्रशासकीय इमारत, होल्डिंग पॉइंट या व्यतिरिक्त बहुउद्देशीय सभागृह, बाजार विकसित करणे, गावठाण जमीन विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापन हे असे विविध प्रकल्पांवरती आम्ही त्यामध्ये खर्च प्रस्तावित केला आहे. या आर्थिक वर्षामध्ये पुढील आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेने पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे पाण्यावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केला आहे. त्या अनुषंगाने पाण्यासाठी भरीव तरतूद आम्ही ठेवलेली आहे. शिलार धरण प्रोजेक्ट हा आता मंजूर झालेला आहे शासनाकडून, त्यासाठी 150 कोटी रुपये आम्ही महानगरपालिकेचे कॉन्ट्रिब्युशन धरण्यासाठी आम्ही राखून ठेवलेले आहेत. त्या व्यतिरिक्त देहरंग डॅम पासून पनवेल शहरापर्यंतची पाण्याची पाईपलाईन बदलण्यात त्यासाठी आम्ही 115 कोटीची तरतूद केलेली आहे. आवश्यकतेनुसार जर का ह्या मोठ्या प्रोजेक्टसाठी जर का आवश्यकता वाढली तर पाण्यासाठी कर्जरोखे किंवा हे काढण्याबद्दलची तरतूद आम्ही ठेवतोय. त्यामध्ये म्युनिसिपल बॉन्ड्स वगैरे आम्ही त्या ठिकाणी काढण्याची तरतूद आहे. शिक्षणासाठी 174 कोटीची तरतूद आपण ठेवलेली आहे. या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्या आपल्याकडे हस्तांतरित करून घेण्यासाठी 40 कोटीची तरतूद आपण ठेवलेली आहे. आणि शिक्षकांच्या अनुषंगाने आता आम्ही शाळा हस्तांतरणाचं प्रोसेस पूर्ण करत आणलेली आहे. ते व्हॅल्युएशन पूर्ण झालेलं आहे. साधारणतः पुढच्या 4 ते 5 महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्हा परिषद 51 शाळा महानगरपालिकेने हस्तांतरित करण्यात येतील.